सालाबादाप्रमाणे याही वर्षी मात्र हाच लास्ट मुक्काम आणि उद्याची महाशिवरात्र म्हणून आज मात्र थोडस फक्त तुम्ही पण लांबून आलेली मी गाडीत बसू बसत नेमकं तुम्हाला पायी चालायचे आणि उद्याची मात्र दिवसभर वनवन. पण उद्याच मात्र महाशिवरात्रीचा जो पर्वकाल हा पर्वकाल का दरवेळेस मात्र दर 15 दिवसाला जशी एकादशी येते तशाच पद्धतीने दर 15 दिवसाला शिवरात्र पण येते. पण ती फक्त शिवरात्र असते, ही महाशिवरात्र. महाशिवरात्र शिवरात्र शिवरात्र म्हणजे शिवाची रात्र असं का म्हटलेलं इथं. हे फक्त थोडक्यात 12 वाजून काही मिनिटांनी तर 1 वाजून काही मिनिटापर्यंत हा पर्वकाल असतो आणि उद्याची जी रात्र आहे ती रात्र म्हणजे शिवरात्र. म्हणून उद्याच्या रात्रीला आपण भगवंताच्या नामस्मरणामध्ये हरिजागरण केलं पाहिजे आणि रात्रीचे 4 प्रहर या 4ही प्रहरामध्ये तर आपण जसं पंचामृत एकत्र करतो पण पंचामृत एकत्र करून अभिषेक करतो किंवा मात्र पंचामृतांना देवाला स्नान घालतो. पण इथं मात्र सुट्ट वाजणारच स्नान घालायचं. दुधाने, पाण्याने, दह्याने, साखरेने, मधाने या पद्धतीने मात्र रात्रभर आधी जागरण करायचं. एक कथा येते थोडीशी त्याच्यामध्ये. तर एका पारधी आता शिकार करायला गेला असताना आपल्या सगळ्यांना मात्र ज्ञात आहेत शिवरात्रीचा अर्थ असा आहे. तो पारधी शिकारीला गेला असताना पूर्वीच्या काळी मात्र शिकार करायला जाताना कुठे बसत होते ते तलावाच्या काठी बसत होते. आता मात्र जिकडे तिकडे बिबट्या सुटला. पण मात्र बिबटे म्हणा असे प्राणी तलावाच्या काठावरती तलावातलं पाणी पिण्याकरता येत होते. म्हणून मात्र त्या ठिकाणी तो तलावाच्या काठाजवळ आजही तुम्ही पाहतात एखाद्या नदीच्या किनाऱ्यावरती किंवा मात्र एखाद्या तलावाच्या काठावरती तर असं कुठली तरी एखादी पिंड असते. त्या पिंड किंवा एखादं झाड असतं त्या झाडाखाली मात्र पिंडीची स्थापना असते. तसं मात्र दोघे योगाने तो पारधी ज्या ठिकाणी गेला त्या तलावाच्या काठावरती एक बेलाचं झाड होतं आणि त्या बेलाच्या झाडाखाली मात्र पिंड मांडलेली होती. हा त्या झाडावरती गेला आणि झाडाच्या त्या फांद्यांमधून त्याला समोरची शिकार दिसावं म्हणून तो बेलाचे पानं तोडून खाली टाकत होता. म्हणून पुढची पूर्ण जागा मात्र त्यांनी मोकळी केली. पण नेमकंच मात्र बेलाचं पानं तोडून टाकत असताना ते खाली पडत होते, ते पिंडीवरती पडत होते. दैवयोगाने मात्र ह्या पद्धतीनं तर तिथे अशी हरण आली. म्हणजे शिवरात्रीचा हा पर्वकाल मात्र कशा पद्धतीने आहे. तिथे एक हरण आली आणि त्या हरणावरती बाण धरल्यानंतर तर तेवढ्यात मात्र त्या हरणीने मात्र म्हणजे वाचा फुटली, बोलायला लागली. ती तिने सांगितलं माझं छोटस बाळ आहे, मी त्या बाळाला पाजून येते मग तुम्हाला कुशलणार. त्या टायमाला जेव्हा मात्र तुझ्यावरती विश्वास ठेवायचा कसा, मरणाची भीती सगळ्यांना नाही म्हणून तुझ्यावरती विश्वास ठेवायचा कसा. तिने मग अशा पद्धतीने सांगितलं मी जर आलेच नाही ना तर अशा पद्धतीने मात्र असं पातक माझ्या माती राहील. जसं मात्र आज महाराष्ट्र शासन आहे. पूर्वी महाराष्ट्र शासन नव्हतं, ते स्वतःचं शासन नव्हतं. असे काही शासन ठरलेले होते का त्याला इंग्रजांचं शासन वेगळं आणि देवी देवतेच्या काळामध्ये ऋषीमुनींच्या काळामध्ये होतं ते शासन वेगळं आणि आता जे शासन ते वेगळं. म्हणून मात्र ते इंग्रजांच्या काळातलं शासन नव्हतं, ते मात्र ऋषीमुनींच्या काळातलं शासन होतं. स्वतःच प्रायचित्त मात्र स्वतःच्या चुकीबद्दलचं प्रायचित्त हे स्वतःच मात्र करून घ्यायचं. मग हरणाने मात्र अशा पद्धतीचं काही वर्णन सांगितलं. एखाद्या छोट्या बाळाची हत्या केलेलं एवढं पातक राहील त्या पातकाचा दोष मात्र मला लागेल. त्यानंतर बरंचसं काही मात्र सांगितलं. हे शिवलीला अमृत ग्रंथामध्ये पूर्ण मात्र तिची टोळी आहे. म्हणून अशा पद्धतीने मात्र त्यानंतर ती हरण मात्र वचन देऊन निघून गेली. त्याच्यानंतर दुसरी हरिण आली तर दुसरी हरिण सुद्धा
तर 2 जीवाशी होते. ते म्हणले मी बाळाला जन्म देऊन येते, आज तू मला जर मारलं तर 2 जीवाची हत्या होईल, माझा एक आणि माझ्या पोटात असणाऱ्या जीवाचा पण एक, अशी 2 जीवाची हत्या होईल. मी बाळाला जन्म देऊन येते, मग तू कुसाल मला मार. मग तिला सुद्धा शपथ घेऊन अशा पद्धतीची वचने दिली. तर अशी आख्यायिका जवळजवळ मात्र तर 4-5 हरणींची अशी कथा घडलेली. एक म्हणजे माझ्या पतीची इच्छा पूर्ण करून येते, एक म्हणजे बाळाला पाजून येते, एक म्हणजे बाळाला जन्म देऊन येते. अशा पद्धतीने बऱ्याचशा अशा हरणं जवळजवळ 4-4:30 वाजेपर्यंत मात्र अशा पद्धतीत ते म्हणजे 3-3:30चा जो ब्रह्ममुहूर्त कालावधी असतो ब्रह्मनाडी जागृत होण्याचा, ते 3:30 वाजेपर्यंत हे चाललं. आणि 3:30 वाजेनंतर या सगळ्या हरिणी एकखटी आल्या. एकखटी आल्या ते म्हणले आता आमची कुठलीच अपेक्षा राहिली नाही, आता तू आम्हाला मार असं म्हणले. हो, तर त्या ठिकाणी याला आश्चर्य वाटलं, वरूनच बोलत होता, आश्चर्य वाटलं. तेवढ्यात मात्र त्या हरणासमोर आणि हा वरून आणि त्या पिंडीतून मात्र महादेव प्रगट झाले. आणि मग मात्र त्यांनी अशा पद्धतीचं ती शिवरात्र तो घडला. म्हणून जो ह्या शिवरात्रीच्या पर्व कालावरती कळत नकळत मात्र भगवंताचं नामस्मरण घेईल, कळत नकळत मात्र बेलाचं पान मात्र पिंडीवरती बहील, त्याला अशा पद्धतीचं पुण्याचा लाभ होईल का त्याचं वर्णन मात्र कुठं करता येणार नाही. म्हणून अशा पद्धतीनं हा पर्वकाल आहे. ह्याच पर्व कालावरती आपला हा दिंडी सोहळा जो आहे, ह्या दिंडी सोहळा तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे का बा शेवटी की काही लांब नाही. सोमेश्वर बाबांचा परिचय मात्र सगळ्यांना आहे. आणि दिंडी सोहळ्यात सहभागी झालेले सुद्धा मात्र आपल्याच परिसरामधले बरेच नाहीत. म्हणून मात्र का आमची साधना सुखरूप पूर्ण व्हावा त्याच्याकरता मात्र रावळ जाऊन हा दिंडी सोहळा येत होता. परंतु आपले कारागीर मंडळांनी मात्र ती घोडा ती कावड मात्र खांद्यावरती घेतली आणि कोपरगाव ते शिवटेकडीपर्यंत अशा पद्धतीनं पायी येते. ही गोष्ट माहिती आहे. निस्ती मात्र आपली साधना सुखरूप पूर्ण व्हावा याचा करता रावळकरांनी ती सुरू केली आणि त्याची दोरा पुन्हा आणखीन का आपल्या चांगल्या पद्धतीचं शारीरिक लागावं आणि आमच्या हातून मात्र जनतेची सेवा घडावी या पद्धतीनं त्याच निमित्ताने मात्र तुमचे सुद्धा मात्र दुःख दूर व्हावं याच्या करता मात्र कोणी कोणासाठी काही करू देऊ तर तिथून मात्र सगळ्यांना त्याचा लाभ होत असतो. जसं मात्र आज साधनेच्या नंतर मात्र आपण जी सेवा करतो ती जी तैमा करतो तुमच्याकरता जनसेवेकरता, त्यात मात्र भरभरून चांगल्या पद्धतीचं आरोग्य लाभावं, चांगल्या पद्धतीचं मात्र यश यावं. म्हणून अशा पद्धतीनं त्याच्याकरता ह्या निमित्ताने मात्र हा कावड दिंडी सोहळा आहे. पण याच्यामध्ये बरेचसे जण मात्र का या शरीराच्या साह्याने मात्र पायी परमेश्वराकडे येतात ना, कुठली ना कुठली एखादी समस्या घेऊन मात्र पायी परमेश्वराकडे येतात. तर त्या हेतूने मात्र त्यांचा तो संकल्प सुद्धा उद्याच्या महाशिवरात्रीच्या पर्वकालावरती त्यांनी देवाच्या समोर सांगितला तर तो संकल्प सुद्धा मात्र पूर्ण होता. असे बरेचसे मात्र दररोज अनुभवी. म्हणून मात्र 10, 11, 21 जण मात्र दिंडी सोहळ्यात सहभागी होत होते. आज मात्र 300-400 भाविक मात्र दिंडी सोहळ्यात सहभागी झाले. खूप मोठा आनंद आहे. आता काहीतरी मिळालं असेल तेव्हा तर मात्र इकडे वळाले का नाही, काहीतरी मिळालं असेल तेव्हा तिकडे वळाले, मिळालं तर मात्र इकडे वळतात. काही मत करणं तर म्हणजे कळायला गेली आणि ते इकडे वळाले नाही. पण काही ना मिळालं कळालं म्हणून इकडे वळाले. म्हणून अशा पद्धतीने आजच्या हा दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने आणि आपल्या 8व्या वर्षाच्या प्रगट दिन सोहळ्याच्या निमित्ताने मात्र एक आगळा वेगळा असा कार्यक्रम मात्र शिवटेकडी वरती आहे. आपल्या सगळ्यांना ज्ञात असेल की आम्हाला 15 वर्ष 3 महिन्याच्या साधनेच्या नंतर तर आता 8 वर्ष पूर्ण होत आहेत. काही 19 मार्च म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी 8 वर्ष पूर्ण होत आहेत. या 8व्या वर्षाचा प्रगट दिन सोहळा म्हणजेच मात्र भव्य दिव्य बाबाजींच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आहे. तर ती मूर्ती जवळजवळ मात्र 4,05,555 रुपयाची मात्र मूर्ती आहे. आणि हनुमान जयंती ते गुढीपाडवा ते हनुमान जयंतीपर्यंत असा 15 दिवसाचा भव्य दिवसा खूप आगळा वेगळा कार्यक्रम आहे. म्हणून अशा पद्धतीनं पहिल्या 7 दिवस मात्र कथा, त्याच्यानंतरच्या 7 दिवस मात्र अनुष्ठाने. तर आजच्या दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने मात्र सैनद दादा स्वराज दादांनी त्यांनी इथल्या सहकार्यांनी मात्र हे नियोजन केलं. याच्याबद्दल एकदा जोरदार मात्र टाळी वाजवा.
आता त्यांचा काय हेतू आहे इथं मात्र आम्ही याच्या अगोदर पण सांगितलं, इथं प्रत्येक जण बसलाय ना, प्रत्येक जणाला मात्र फक्त सुख शांतीची गरज आहे, फक्त सुख शांतीची गरज आहे. पण सुख शांती म्हणजे काय ह्या गोष्टी आजवर मात्र आपल्याला कळाल्या नाही. सुख शांती म्हणजे हेच यश, त्यांच्या कष्टाला पेटण्याला यश आणि चांगल्या पद्धतीचं मात्र शारीरिक स्वास्थ्य आणि त्यांच्या घरात मात्र आणि बाहेर पण शांतता असणे गरजेचं आहे, याला म्हणते सुख शांती. मग हेच मात्र आज दिंडी सोहळ्यात सहभागी झालेले पण आणि दिंडी सोहळ्याचं नियोजन मात्र ज्यांनी केलं ते पण आणि आज ज्यांची अन्नदानाची सेवा आहे मात्र त्यांना पण जे जे मात्र आता कोपरगाव पासून तर इथपर्यंत दिंडी सोहळ्यामध्ये तुमची सेवा करत करत आले त्यांना सगळी मात्र तेच सुख शांतीची गरज होते. बाकी सगळं होईल म्हणून मात्र या ठिकाणी त्यांनी अन्नदानाची सेवा केली. तर याच्यामधून मात्र कशा पद्धतीने होईल हे का तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. फोन पे आल्यापासून सगळी परेशानी झाली, पण फोन पे देवानी पहिल्यापासूनच काढून ठेवलं होतं, ज्याच्या त्याच्या कर्माचे फळ जसले तसे घेऊन टाकलं. म्हणून याच्यावरती एक उदाहरण सांगतो ना आपल्या सेवेला पूर्ण करून देतो. जसं मात्र परमेश्वराने हे आपले डोळे एकदम सुंदर दोन डोळे दिले, दोन कान दिले, नाकाच्या नाकपुड्या दोन दिल्या, हात दोन दिले, पाय दोन दिले, हे दोन दोन का दिले असेल आणि तोंडच मात्र एक काम दिलं, पोटच एकच कामून दिलं, याच्या पाठीवर काहीतरी असेल की नाही. म्हणून मात्र आता डोळे दोन दिले तसे तोंड जर दोन दिले असते तर काय झालं असतं, हे खोटं बोलायला ठेवलं असते. पण इथं सांगितलं देवाने नेहमी तू सत्तेच्या मार्गाने चाल, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे नेहमी तू सत्तेच्या मार्गाने चाल, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि तोंड एक का दिलं, दुसऱ्याच्या मनाला दुःख होईल असं जर बोलशील तर लोक तुझ्या तोंडात देतील, आणि दुसऱ्याच्या मनाला समाधान वाटेल, दुसऱ्याच्या हिताचं जर बोलशील तर लोक तुझ्या कपाळाला टिळा लावून तुझ्या गळ्यात फुलांच्या माळा घालतील. म्हणून तोंड एक दिलं. जसे कर्म करिता जैसे कर्म करिता तसे तसं फळ देता, तशाच पद्धतीने म्हणून मात्र तोंड एक दिलं. आता पोट एक का दिलं, पोट मात्र दोन दिन द्यायला पाहिजे. आता पोट जर दोन दिले असते तर दिंडीचं मुक्काम म्हणजे पुढल्या वर्षी पोया यंदाचं चाललं का. तुम्हाला माहिती आहे गॅस टाकी एक एक होता, आता दोन दोन टाकीच्या घरात 3-3 आल्या. जर पोट आणखीन एक दिलं असतं तर तुम्ही म्हणल्याचं आणखीन एक होऊ दे, लांब कुठे जायचं असलं मग कुठं पाठ बसायचं. मग तुम्ही सगळे रिकामी करून आणले असते इकडं, कुठे इकडे सगळे रिकामी करून वाडीत बसले असते, खाणारे खात बसला असता, स्वयंपाक करीत बसला असता, आणि मग गुरं डोरं कोंबड्या झोंबड्या मेल्या असता उपाशी. म्हणून देवाने पोट एक का दिलं, पोट एक का दिलं का बस तिथूनच तुम्ही बस म्हणणार आहे. आणि आशीर्वाद मात्र असा नसतो, आणि आशीर्वाद तुम्ही सगळे देऊ शकतात. आशीर्वाद देण्याची अधिकारी तुम्ही सगळे का. आशीर्वाद म्हणजे काय, आशीर्वाद म्हणजे असं काय एखादा तप करणारा बाबाचा आशीर्वाद देतो असं काही नाही. आशीर्वाद मात्र तुम्ही सुद्धा देऊ शकते. आशीर्वाद म्हणजे तुझं आहे, तुझं पैसे पडी तू जागा चुकलाशी कोणाचं एखाद्याचं तोंड पाहिलं तर तुमच्या कामात यश येतं ना, यश पाहिजे. एखादं म्हणलं मला आशीर्वाद द्या, मला यश पाहिजे, बस असे आशीर्वाद पाहिजे ना. दवाखाना करून आराम वाटत नाही ना, मला आरोग्य पाहिजे असा आशीर्वाद द्या, आरोग्य लाभल असा. मग एखाद्याचं तोंड पाहिलं तुमचं डोकं दुखणं सुद्धा बरं होऊन जातं. मग समजून घ्या त्या व्यक्तीने तुम्हाला आशीर्वाद दिला. एखाद्याचं तोंड पाहिलं तर तुम्हाला ताण लागत नाही, भुका लागत नाही. एखाद्याच्या परिवारामध्ये पती पत्नीचे, सासू सुनेचे, मायलेकाचे, बापलेकाचे, भावा बाबाचे भांडणं, वादविवाद म्हणजे शांती नाही तिथं. मग एखाद्याचं तोंड पाहिलं तर तुम्हाला ताणे लागत नाही, भुका लागत नाही ना, बस त्यांना आशीर्वाद दिला, तुमच्या घरात शांती झाली. मग आशीर्वाद म्हणतात. आता तुम्ही इथून काहीतरी घेऊन जा, फक्त काय घेऊन जा का ते मात्र जोपर्यंत सोमेश्वर बाबा आहे तोपर्यंत नाही, जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत मात्र पुरलं पाहिजे, त्याचा कधी नाश नाही झाला पाहिजे, त्याला कोणी चोरून घेणार नाही. या पद्धतीने फक्त मात्र तर काय घेऊन जायचंय इथून फक्त या पद्धतीने घेऊन जा का तुमच्या घरी मात्र कोणी व्यक्ती आला ना, तुमच्या घरात काय कमी आहे ते मात्र तुम्हाला सांगायचीच गरज नाही. तुमच्या घरात काय कमी आहे ना, जर तुमच्या घरात जर कष्ट करून प्रयत्न करून जर अपेक्षित येत असेल ना, ज्याचं तोंड पाहिल्यानंतर तुमच्या कामात यश येतं ना, अशा व्यक्तीला मात्र तुमच्याकडे पाठवून देईल. त्या व्यक्तीला तुम्ही पाणी द्या, पाणी पिऊन गल्लास खाली ठेवण्याच्या अगोदर विचारा आणखी देऊ का, एका हातामध्ये गल्लास राहील एका म्हणून बस बस म्हणलं का काम म्हणून मिळालं, तुमच्या कष्टाला प्रयत्नाला यश मिळाला, यशाचा आशीर्वाद तुम्हाला.
म्हणून अशा पद्धतीला ज्या घरामध्ये दवाखाना करून सुद्धा आराम वाटत नाही ना, तर एखाद्याचं तोंड पाहिल्यानंतर तुमचं डोकं पोट दुखणं सुद्धा बरवून जातं ना, असा व्यक्ती तुमच्याकडे येऊन त्याला पाणी द्या, पाणी पिऊन गल्लास खाली ठेवण्याच्या अगोदर मागं मिशी पास पाय मुखाकडे, या पद्धतीने मग सतर्क राहा तिथं. जसं मित्र एखाद्यानं दुधाचा व्यवसाय असला, दूध काढलं ना तर लवकर डेअरीला न्यावं लागतं फेस थंड व्हायच्या अगोदर, नाही तर फॅट कमी होतो त्याचा. तशा पद्धतीनं पाणी दिल्यावर तुम्ही सावध राहिलं पाहिजे. नाही तर मग पाणी दिलं आणि गल्लास खाली ठेवल्यानंतर विचार तुम्ही आणखी दोघं त्यांनी मान हलवली अशी, नको 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 म्हणजे नाहीच म्हणला ते. पण असं जर म्हणलं ना बस 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 हा आशीर्वाद मिळाला. म्हणून अशा पद्धतीने फक्त एवढंच घेऊन जा. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने मात्र तुम्ही सगळे वेळात काढून या ठिकाणी उपस्थित झाले. तशाच पद्धतीने उद्याचा सुद्धा शिवरात्रीचा महापर्व काल, या शिवरात्रीच्या महापर्व कालावर त्याने जेव्हा साधनेत होतो ना, त्या टायमाला आज आपण या ठिकाणी प्रसाद मंत्र होतो, हे अगदी 2-5 मिनिटात प्रसाद मंत्र होतो. तर तिथं जो महाशिवरात्रीचा प्रसाद असतो तो 54 मिनिटापर्यंत मंत्र होतो. आपण 54 मिनिटापर्यंत तो प्रसाद मंत्र होतो. आणि तो प्रसाद नंतर थोडासा जरी हातावरती घेतला ना, तुमचं थंडी, ताप, डोकं, पोट, शारीरिक स्वास्थ्याबद्दल तो प्रसाद खूप महत्वाचा आहे. म्हणून उद्याच्या महाशिवरात्रीच्या पर्वकालावरती मात्र त्या प्रसादाचा सुद्धा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा. आणि आपल्या गुढीपाडव्याच्या कार्यक्रमाचं निमंत्रण मात्र आपल्या सगळ्यांना इथं मात्र ह्या मूर्तीचं प्राणप्रतिष्ठा आपली 27 मार्चला ह्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आहे. आणि खूप आगळावेगळा आहे. पहिल्या 7 दिवस मात्र म्हणजे 19 मार्चपासून तर 25 मार्चपर्यंत भागवत कथा आहे, तेव्हा शिव महापुराण कथा होईल. त्यानंतर मात्र 25 मार्चपासून तर पुढे मात्र 2 एप्रिल पर्यंत या पद्धतीनं